तर बीडमध्ये मुकमोर्चा जो आहे तो निघालेला आहे। हातामध्ये निषेधाचे फलक आणि काळ्या फिती बांधत मोठ्या संख्येने हजारोंच्या संख्येने स्थानिक जे आहेत ते या मुकमोर्चाच्या माध्यमातून आपला आक्रोश आपला संताप व्यक्त करतायत। सर्वांना एकच सांगते की आपण सर्वजण एक आहोत आणि सर्वांनी एकजुटीने हा न्यायाची लढा पुढे न्यायचा आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यायचा। दीदी खरं तर हा सुरुवातीला तुमच्या गावाने उठाव केलेला होता, आता पूर्ण जिल्हा आणि राज्यातून त्याला प्रतिसाद मिळतोय। मनोज जरांगे पाटील यांनी देखील सांगितले राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चांची तयारी करा। आता हे मग न्यायाच्या प्रक्रियेला वेळ लागते तर आपल्याला मोर्चे हे काढावेच लागतील आणि मी एकच सांगते की मोर्चात मध्ये तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या। तशी आमच्या लेकराला मारलं तशी येत नाही त्यांना पाहिजे, ही आमचा बदला आहे। हो ते बदला, बाकी बदला नाही आमचा काही। आम्हाला फाशी नाही द्यायची, आम्हाला फाशी नाही द्यायची, आम्हाला तसंच मारायचं, वायरानच मारायचंय। पोलीस याला साक्षीदार आहेत, त्याला तसे एवढे गोष्टी मोठे होत नाहीत। 10-20 वर्षावरचे पुढारी म्हणा काय करतात, पोलिसांना हात आटल्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत। अहो कोणी मास्टर फास्टर आका बका कोण आहेत ना ते तात्काळ अटक करा आणि सर्वांना फाशीची शिक्षा द्या। आम्हाला दहशत निर्माण झालेली आहे, नाही जर आता ऐकलं तर शेवटचा इशारा आहे, आम्ही मुंबईवर धडकून दहन करू। आहे का सर्वांना मान्य आहे? तर आता हा मोर्चा जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी पोहोचतोय। सर्वपक्षीय नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। एकच मागणी की देशमुख कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा, सर्व आरोपींना लवकरात लवकर एक छोटा पुतळा ठेवण्यात आलेला आहे, त्याच पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीराजे हे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, ते अभिवादन करत असताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र अजूनही आपण या ठिकाणचं जर चित्र बघितलं तर अजूनही मोठ्या संख्येने लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जवळपास 2 ते 2.5 किलोमीटरपर्यंत ही सगळी मोर्चेकऱ्यांची रांग लागलेली आहे, त्यामुळे या मोर्चाला चांगला प्रतिसाद जो आहे तो मिळाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। प्रचंड मोठ्या संख्येनं या ठिकाणी गर्दी झालेली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येचा संताप व्यक्त करत निषेध सुद्धा या ठिकाणी व्यक्त केला जात असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय आणि अशा पद्धतीनं बीड शहरामध्ये हा काढण्यात आलेला मोर्चाला प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला आहे। कॅमेरामन आप्पासाहेब सोबत दत्ता। किलोमीटरचं साधारणतः हे अंतर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच तिथे एक स्टेज देखील उभारण्यात आलेला आहे आणि तिथे नेत्यांची भाषणं होणार आहेत। या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांना अटक करा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। वाल्मिक कराडला अटक करा अशी मागणी आंदोलकांनी केली। 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली, मात्र अद्यापही या प्रकरणामधले 3 आरोपी फरार आहेत। जे फरार आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक केली जावी, त्यांना लवकरात लवकर शासन व्हावं एवढीच मागणी घेत हे आंदोलक जे आहेत मोठ्या संख्येनं गावकरी स्थानिक जे आहेत त्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि प्रत्येकाच्या हातामध्ये निषेधाचे फलक आहेत। काळ्या फिती बांधून आम्हाला न्याय हवा ही मागणी जी आहे ती केली जाते आणि या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी झाले। मनोज जरांगे सुद्धा यामध्ये सहभागी झाले असून शरद पवार गटाच्या आमदार आणि खासदारांनी हा मुद्दा उचलून धरला होता। तसंच भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस हे सुद्धा या मोर्चामध्ये आहेत। तर आका कुठे फिरतो या संदर्भातले पत्ते आपण एसपींना दिले आहेत, त्याला आता शोधा असं सुरेश धस यांनी म्हटलंय। आक्रमकपणे त्यांनी हा मुद्दा लावून धरलेला आहे। बीडमधले सगळेच आमदार आणि खासदार या मोर्चामध्ये सहभागी झालेत। बीड जिल्ह्यामध्ये दहशत संपवा अशी मागणी त्यांनी या माध्यमातून केली आहे।